नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. करोडो रुपयाच्या महसूलला लावला जातो चुना. मौदा माथनी टोल प्लाझा इथे चालतो तरी काय, दर दिवसा बुडतोय करोडाचा महसूल. व्हिडिओमध्ये मामला साफ आहे. कुंपण शेत खात आहे, पण वरिष्ठ अधिकारी यांचे वचकच राहिले नाही. तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्याला, पोलीस प्रशासनाला जातो काय हफ्ता जनतेतून होत आहे चर्चा. दिवसांनी दिवस वाळू माफियांची संख्या वाढतच चालली. सर्वसाधारण नागरिकांचे वाहन केले जाते चेक, पण वाळूनी भरलेले ट्रक पोलिसांना दिसतच नाही काय की मुद्दाम लक्ष देत नाहीत. नदीच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. जणू काही वाळू माफियावर नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांची कृपा दृष्टी आहे यावर प्रश्नचिन्ह उभारत आहे. उत्खनन आणि वाहतुकीचे वाळूचे नावाजलेले घाट, मौदा माथनी पटाची दान, बेटाळा मोहाडी तहसील, चादमारा गोंदिया जिल्हा, पाटील टोला तिरोडा, चिकना कामठी तहसील, सिहोरा, सोंड्या एमपी हद्द लागून एकूण 300 ते 400 ट्रक चालतात. काही ट्रक तुमसर, खापा चौक मधून वरठी, भंडारा जवाहर नगर मार्गे नागपूर जिल्ह्यातील मौदा माथनी टोल प्लाझा इथे सुंदर दृश्य पाहायला मिळते, तर काही वाळूनी भरलेले ट्रक मोहाडी तालुक्यातून आंधळगाव हद्द जाम कांदरी मार्ग, रामटेक शिवनी भोंडकी, भंडारबोडी, घोटीटोक, बोरी, काचुरवाही, हातोडी, लोहडोंगरी, हमलापुरी, नगरधन, चाचेर, महादुला, रामटेक, पारशिवनी, सावनेर, तर काही ट्रक करोली पोलीस स्टेशन हद्द जंगली किरणापूर, धानोली, कोदामेंढी रेवराळ, खरडा, चोखाळा, तुमान, तरोडी, पारडीकला, निमखेडा नदीपात्राला, पर्यावरणाला, पाणीपुरवठ्याच्या विहिरीला, रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे दिवसांकाठी कोट्यवधी महसुलाचे नुकसान होत आहे. महसूल, पोलीस विभाग, खनिजकर्म, वाहतूक, पर्यावरण, गुन्हे शाखा आदी विभागाकडून फारशी कारवाई होत नसल्याने वाळू माफिया फोफावले आहेत. यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत आहे. गुन्हे वाढू लागले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत असे नाही, पण तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न त्यांच्यापुढे सतावतो आहे. पाठराखण करणारे व संबंध ठेवणारे कर्मचारीवर कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे. इंडिया न्यूज 28 करिता नागपूर ग्रामीण रिपोर्टर विजय चिलकुरीची रिपोर्ट.